धुक्यातून वाट काढत सकाळचा लालबुंद सूर्य आता बऱ्यापैकी वर आला होता. कधी झाडातून तर कधी एखाद्या घरापलीकडून लपत तो पाठशिवणीचा खेळ खेळत होता. जाताना प्रचंड विस्तारलेली ही सातपुडा पर्वतरांग, उंच शिखर, माथ्यावर मिरवणारे मोठे पर्वत, त्या पर्वतावर बांधलेली देवळं, वळणदार घाट, हिरवीगार शेती, असं सारच पाहताना वेळ कसा निघून जात होता हे कळतच नव्हतं. हे सर्व मागे टाकत आज मला जागृत अशा देवस्थानी जायचं होतं, जे समस्त सातपुड्यामध्ये राहणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखलं जातं. नाशिक पासून पुढे आलो. थंडीचे दिवस सुरू होते. आम्हाला जायचं होतं नंदुरबारला आणि तिथून पुढे मग देवमोगराला. त्या रात्री आम्हाला गावी पोहोचताना बराच उशीर झाला होता. गावाला पोहोचल्यावर सगळ्यात आधी आम्ही पोटभर जेवून मग त्या दिवशी चांगला आराम केला. दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. सकाळी लवकर निघालो, त्यामुळे वेळ फारच लवकर गेल्यासारखं वाटलं. बघता बघता 2 तासातच आता महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये तापी जिल्ह्यात असा आम्ही प्रवास करत होतो. आम्ही सकाळी 10च्या दरम्यान सागबाऱ्याच्या यहामोगी माता देवमोगराला पोहोचलो. या घनदाट जंगलात देवराईमध्ये यहामोगी मातेचं वास्तव्य शेकडो वर्षापासून आहे. हे मंदिर अतिशय घनदाट जंगलात आणि सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये पसरलेलं आहे. आदिवासी बांधव तिला आपली आई आणि रक्षणकर्ती मानतात. नवीन पीक आल्यावर त्याचा नैवेद्य सगळ्यात आधी देवमोगरा मातेला अर्पण करण्याची परंपरा आहे. असे केल्याने शेतामध्ये बरकत येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते. ही यात्रा सुमारे 15 दिवस चालते. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान मधून लाखो आदिवासी बांधव आपल्या परिवारासह देवमोगरा मातेचं दर्शन घेतात. देवमोगरा मातेला बळी अर्पण करण्याची जुनी परंपरा असली तरी आता अनेक ठिकाणी प्रतिकात्मक पूजा केली जाते. भाविक देवीला धान्य, कोंबडी किंवा बोकड अर्पण करतात. देवमोगरा देवीचं दर्शन घेतल्याशिवाय आदिवासी कुटुंबातील शुभ कार्य पूर्ण मानली जात नाहीत. हे केवळ एक मंदिर नसून आदिवासी संस्कृतीच्या अस्मितेचं केंद्र आहे असं म्हणायला हरकत नाही. आमचं दर्शन झाल्यावर आम्ही तिथेच जेवण केलं. तिथल्या बाजारात खरेदी केली. दिवस कसा गेला समजलंच नाही. सूर्य आता मावळतीकडे सरकायला लागला होता. आम्हाला घरी पोहोचताना बराच उशीर होणार होता. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया नव्या मिनी ब्लॉग मध्ये.